राजूर येथे होत असलेल्या आदिवासी शेतकरी बांधवांच्या लुटीची काळी कुट्ट बाजू समोर येते. दप्तरी 125 या भाताच्या वाणामुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन घटले असून त्यांच्या कष्टाचे सोने मातीमोल झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आज आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकरी लूट मालिकेच्या भाग 3 मध्ये थेट ऐका शेतकरी बांधवांच्या तोंडून त्यांच्या व्यथा. बघा शेतकऱ्यांच्या मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांची काळी कुट्ट बाजू. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जनहित 24/7 मैदानात. बी कसं लागलं तुम्हाला? अहो एकदम खराब. तुम्हाला सांगतो येतच निसावलं. काय सांगायचं, येतच निसावलं. त्याचा काहीच उपयोग नाही झाला. तिथं 17-18 पोते भात वगैरे 5 पोते भात झाले. तुमचं कसं होतं? हो ते तसंच ना, एकच जण. आता शेजारी वावर होती, तुम्ही पाहिले होते ना वर. दप्तरी 100 नंबर होता ना. हा दप्तरी. आता समजा पुढल्या वर्षीला तुम्हाला अपेक्षा आहे का? नाही ना, ती करावं ना वाटत नाही. आता आमचं असं चाललंय का तालुक्यामध्ये बंद करावं अशी वाटते. तालुक्यामध्ये कंपनी काय आपण बंद करू शकत नाही. तर तालुक्यामध्ये काहीतरी आता 2-3 वर्ष सलग नुकसानी झाले लोकांची. असं वाटतं का तुम्हाला याच्यामध्ये? नाही बरोबर आहे ना. अपेक्षाच नाही राहिली. अपेक्षा नाही राहिली. अहो एवढला चारा जर नाही तर बाकी नाही. जनावरांचा उपयोग नाही ना, काहीच नाही. जनावरांचा फायद्याचा नाही. शेवटी मला उपनर मध्ये घालणार तर मी कधी उपनर मध्ये घालीत नाही. आखोड असल्यामुळे मग होऊन गेले त्यांचे. ना. हा? असं उभाच नाही राहिला, असं खाली टेकला पा. तुम्हाला किती नुकसान झाले असं अंदाजे? अंदाजे तरी मग 5-6 पतीची नुकसान झाली. तुमची किती पिशवी होती? एक पिशवी होती. माझ्या 2 होत्या ना. त्यांच्या 2 होत्या. 2 होत्या. एक पिशवी होती. 2 होत्या. म्हणजे खा पुरतं झालं का नाही झालं? नाही नाही माय काय पुरतं. 17-18 पोते भात होते तिथं 5-6 पोते म्हणजे 2-2.5 पोते नाही त्याला तिथं भात झाला. काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे आपण कॅमेरा पुढे असं म्हणायचंय का ते बात तुम्हाला अपेक्षा आहे का तिला? नाही ना, अपेक्षा नाहीच आहे. म्हणजे तालुक्यात बंदच झालं पाहिजे. झालं पाहिजे. बरोबर आहे, बंद झाला पाहिजे तालुक्यात. ह्या शेतकऱ्यांची सलग 2-3 वर्ष नुकसान ऐका ना, झालेलं मग तसं नाही. कृषी खात्याकडून नाही ना घेतला बरं का, ऐकून घ्या. शेतकऱ्यांची 2-3 वर्ष झाले नुकसान झालेली. पण आज डांगाण्यामध्ये फार गरीब शेतकरी तो प्रत्येक वेळेस केसेस करीन अशी काय अपेक्षा त्यांना नाहीये. नाही ना, नाही नाही, हे खरं आहे. म्हणजे आज 50 किलोमीटर किंवा 40 किलोमीटर जाऊन कृषी खात्यामध्ये केसेस करण्याची अशी त्यांची अपेक्षा नाहीच आहे. त्यांची अपेक्षा एवढीच आहे का अकोले तालुक्यात बियाणं हे आणूच नाही, आणत नाही. दुकानदारांनी पण आणू नये, कृषी खात्याने त्याला परवानगी देऊ नये. बाबा बरोबर? बरोबर आहे. म्हणजे हे नुकसान तुमची आहे म्हणून तुम्ही बोलता. हा हिंदुस्थान आहे मध्येच बोलतो. प्रत्येक ठिकाणी तसं झालं सगळ्यांनी. पण हा. ते सगळ्यांनी नाव नोंदवलं नाही. तुम्हाला सांगत होत जर अशा केशी केल्या असत्या ना तर तुम्हाला सांगतो हे दुकानदार आहे ना खरंच नसतं. आम्ही एक दिवस तुमच्यासारखंच बोललोय, म्हणलं एवढा परिणाम होणार आहे चालू वर्ष तुमचे. हो म्हणजे त्यांच्या व्यवसायावर सुद्धा परिणाम होईल दुकानदार. विषय नाही, विषय नाही होणार. मी सुनील मुंड्याला सुद्धा बोललो नाही या इकडचं काय तो आम्ही घेतला होता रोडला कोणत्या आमच्या शेजारी तेली. चालेल, ठीक आहे. आता बरेचसे गाव म्हणजे गावामध्ये तुम्हीच होते का? बरेचसे शेतकरी होते. बरेचसे होते पण त्यांनी कोणी ना असं नोंदवलं नाही. काहींनी केसेस केल्या, काहींनी केल्या. बरेचसे मागेली बरेचसे होते पण काही केलेच नाही. किंमत किती होती बाबा पिशवी? 1200 रुपये. 1200च्या मानाने मग क्वालिटी नको का द्यायला? हा त्या शेतकऱ्यांचं म्हणणं नाही असं म्हणजे आहे. आता ते कंपनीचा ह्या होता का हे शेतकऱ्यांचा काय दुकानदारांचा होता हे माहिती हे नाही सांगता. पण गोटीला 1000 रुपयाला होती. इथं 200 जास्त. जास्त घेतले इथे 200. आता आम्ही तिथे गोटीला आम्हाला 100 रुपये भाडा 200 रुपये भाडा जाऊन परवडला असता. पण आपण कसं देऊ गाडी तो ते काय वाहतूक खर्च परत असा इथं त्याचा यांच्याकडे जर नाही खरेदी केली खत देते नाही शेवटी तेच कंपनीवरून येत आहे परत ना. गोटीवरून सगळं. नाही नाही किती झालं सगळं तुम्हाला? अहो तुम्हाला सांगतो 20 किलोला 6-7 पोती भात झालाय. दरवर्षी 18 पोती भात होत आहे. किती महिने लागायचे त्याला? 600 नंबरला आहे ना जवळजवळ 3.5 महिने लागत. काय 125 दिवसाचं राहत आहे ते. हा म्हणजे हे तुम्हाला सांगितलं आमचं गावठी दुसरं भाषेत. कोणतं करताय तुम्ही? दुसरं ते सुंदर आहे ती पण चांगली आहे. मग हा ना. सुंदर. ते तुम्हाला सांगतो 90 दिवसाची. नाही, त्यांना असं म्हणायचंय का समजा 125 जर नाही पिकवलं तर दुसरा पर्याय आहे का त्याला? नाही नाही दुसरा पर्याय आहेत ना. पण ऐका ना याला कसा होता माहिती आहे का इकडून माग
रिझल्ट चांगला देत होता. हा पण तुम्हाला आता चालू वर्षामध्ये फार रिझल्टच नाही. रिझल्ट म्हणजे रिझल्ट उत्पादन जास्त आहे उत्पन्न हा, होती वा. आणि वैरा नाही त्या अंगून होता, दोन बाबतीत होता. वाढही चांगली होती आणि उत्पन्न होती. असं आहे. आणि हे सुंदरला याला त्याला आहे ना, याला थोडी उत्पन्न कमी आहे. पातळ धान्य आणि याचं आहे ना झोक चांगला होता, झोक पण चांगला चालू होता. वर्ष फारच त्याची भट्टी केली. झोप चांगला ते होता. माळकरी माणसं आहे, हा एक शब्द खोटं बोलणार नाही आणि अशा पद्धतीनं गोरगरीब आदिवासी अहो, मी काय जनतेला सांगतो सर, बरं का ऐका ना, आता यांनी अख्खं दुकानदार आणलं होतं आमच्याच भातापाशी. हा तरी नाही साहेब का, लोक आले होते. हा साहेब लोक होते ना. ते बरेच लढले. असं या वर्षी आपल्याला वाटतंय का चांगल्याच कंपन्या मार्केटमध्ये राहिल्या पाहिजे हा ना. हा आणि हे जे फसवणूक करणारे आहेत ना, करणार आता तुम्ही सांगा 1200 रुपयाला जर हे 1200 रुपये किंमत घेत असतील, किती किलोचं राहत आहे ते? 10 किलो. 10 किलो 120 रुपये किलो जागेवर पडतं. इथं 50 रुपये किलो ना आता तांदूळ इकाना आणि भाताचे पैसे इतके घेतले त्यांनी. आपली साळ काय भाव झाली? साळ आता आहे 27 रुपये.